नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत अवघ्या 7 दिवसांवर येऊन ठेपला आहे। तर सगळीकडे आपल्याला स्त्रियांची लगबग पाहायला मिळत आहे। भारत हा कृषीप्रधान देश आहे। मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या 10व्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण आहे। या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात। हरभरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात। बायका उखाणे घेतात, हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात व एकमेकांना तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणतात। तर सुगड पूजन घरच्या घरी नेमके कसे करायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। चला तर मग जराही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे तुम्ही बघू शकतात सुगडात वाण भरण्यासाठी मी इथे काही भाज्या घेतल्या आहेत, फळे घेतली आहेत, तीळ, तांदूळ आणि शेंगदाणे घेतले आहेत। तर भाज्यांमध्ये आपल्याला वालाच्या शेंगा, वाटाणे, गाजर घ्यायचं आहे। याचबरोबर आपल्याला तीळ, तांदूळ आणि ऊस देखील लागणार आहे। तसेच बोर, पेरू हे देखील आपल्याला लागणार आहे। तर यामध्ये मला हरभरे, गव्हाच्या ओंब्या आणि ओले शेंगदाणे मिळाले नाहीत। तर तुम्हाला मिळाले तर तुम्ही नक्की घ्या। त्याचप्रमाणे इथे मी तांब्याचे सुगड घेतलेले आहेत। महाराष्ट्रात खूप सहजपणे आपल्याला मातीचे सुगड मिळतात, पण महाराष्ट्राबाहेर लवकर मातीचे सुगड मिळत नाहीत, तर म्हणून मी इथे तांब्याचे सुगड घेतलेले आहेत। जर तुम्ही मातीचे सुगड आणत असाल तर ते आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत व नंतर स्वच्छ कपड्याने ते कोरडे करून घ्यावेत। तर इथे मी पूजेसाठी गणपती म्हणून एक सुपारी घेतली आहे, छोटा पाट आणि वस्त्र घेतलेले आहेत, कापूर, हळद, कुंकू, पाणी, दिवा घेतलेला आहे, अगरबत्ती घेतलेली आहे। तसेच नैवेद्यासाठी इथे मी तिळगुळाचे लाडू आणि हलवा घेतलेला आहे। चला तर मग आता पूजेला सुरुवात करूयात। तर इथे तुम्ही बघू शकतात फरशी मी स्वच्छ करून घेतलेली आहे। त्यावर एक स्वस्तिक काढून त्यावर पाट ठेवलेला आहे। पाटावर एक लाल वस्त्र मी अंथरून घेतलेला आहे आणि पाटाभोवती छान अशी रांगोळी देखील काढून घेतलेली आहे। त्यानंतर इथे जे मी तांब्याचे सुगड घेतले होते त्याला मी हळद कुंकवाची बोटे ओढून घेतलेली आहे। तसेच कलावा देखील बांधून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर कलावा बांधत नसतील तर तुम्ही नाही बांधला तरी चालेल। तर सर्वप्रथम आपल्याला दिव्याची स्थापना करून घ्यायची आहे। तर इथे मी थोड्या अक्षता टाकून त्यावर दिवा ठेवतीये। आता हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकतात मी दिवा प्रज्वलित करून घेतला आहे। तसेच हळद कुंकू अक्षता वाहून दिव्याची पूजा देखील आपल्याला करून घ्यायची आहे। त्यानंतर सुपारी रूपी गणपतीची मी स्थापना करून घेतीये। तर थोड्या अक्षता टाकून त्यावर मी सुपारी ठेवतीये। तर या सुपारी रूपी गणपतीची हळद कुंकू अक्षता वाहून मी पूजा करून घेतीये। तसेच फूल देखील अर्पण करून घेतीये। तर आमच्याकडे मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया वाण देण्यासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जातात। जर तुमच्या आसपास विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर नसेल तर तुम्ही घरच्या घरी विठ्ठल रुक्मिणी ठेवून त्यासमोर ही पूजा मांडू शकतात। जर विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर नसेल तर तुम्ही लक्ष्मीनारायण, राम, सीतेच्या मंदिरात देखील जाऊ शकतात आणि जर काहीच शक्य नसेल तर घरच्या घरी केले तरी चालते। तर इथे मी एक छोटा पाट ठेवून त्यावर लाल वस्त्र ठेवून विठ्ठल रुक्मिणीची स्थापना करून घेतीये। तर विठ्ठल रुक्मिणीची हळद कुंकू अक्षता वाहून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपण विठ्ठल रुक्मिणीला वाण देणार आहोत। तर इथे मी थोड्या थोड्या अक्षता टाकून घेतीये आणि त्यावर मी सुगड स्थापना करणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकतात इथे मी 5 सुगड ठेवलेले आहेत। आता या सुगडांमध्ये आपल्याला एक एक असे वाण भरायचे आहे। तर सर्वप्रथम मी तीळ टाकून घेतीये, त्यानंतर तांदूळ टाकून घेतीये, त्यानंतर शेंगदाणे भरणार आहे आणि त्यानंतर एक एक असे सर्व वाण मी त्यात भरणार आहे, जसे की ऊस, बोर, पेरू, वालाच्या शेंगा, मटार
हे सर्व साहित्य मी या सुगडांमध्ये भरणार आहे। तुम्हाला जे जे संक्रांतीच्या वेळेस मिळेल ते तुम्ही नक्की आणा आणि या सुगडांमध्ये गच्च भरा। यानंतर आपल्याला या सुगडांची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा देखील करून घ्यायची आहे। तसेच फुले देखील अर्पण करायची आहेत। तर आता वेळ आहे नैवेद्य अर्पण करण्याची। तर इथे मी तिळगुळाचे लाडू आणि हलवा अर्पण करून घेतेय। तसेच पाणी देखील ठेवले आहे। नैवेद्यम समर्पयामी। तर आता आपल्याला धूप दीप दाखवून घ्यायचा आहे। तर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुगडांसोबत आपल्याला एक पंती देखील घ्यायची आहे। तर इथे मी तांब्याचे सुगड घेतलेले आहेत म्हणून एक तांब्याची प्लेट देखील घेतलेली आहे। तर त्यात आपल्याला थोडे थोडे तीळ आणि तांदूळ एकत्र करून त्याला थोडे कुंकू लावून घ्यायचे आहे आणि ही पंती आपल्याला मधल्या सुगडावर ठेवायची आहे। त्यानंतर मी कापूर ओवाळून घेतेय। तर इथे मी सर्व पूजेवर हळद कुंकू अक्षता वाहून घेतेय आणि फुले देखील वाहून घ्यायची आहेत। तर आमच्याकडे सर्व पूजा झाल्यानंतर सुगड म्हणजेच वाण झाकून ठेवायचे असते। असे म्हणतात की आपले वाण कोणासमोरही उघडे पडू नये म्हणून हे असे करायचे असते। जर तुमच्याकडे ही पद्धत नसेल तर तुम्ही नाही केलं तरी चालेल। तर आता विठ्ठल रुक्मिणीला वाण अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला तुळशीला देखील वाण अर्पण करायचे आहे। तर सर्वप्रथम इथे आपल्याला तुळशीला पाणी घालायचे आहे। त्यानंतर हळद कुंकू अक्षता फुले वाहून तुळशीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर जे आपण वाण तयार केले होते ते सर्व वाण अशा पद्धतीने आपल्याला तुळशीला अर्पण करायचे आहे। तर हे वाण दोन्ही हातांनी अर्पण करायचे असते। इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त एका हाताने दिसत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने सुगड पूजन करायचे आहे। तसेच या दिवशी बऱ्याच ठिकाणी तिळाची पोळी किंवा पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो। तर ते देखील आपल्याला नैवेद्य म्हणून देवाला आणि तुळशीला अर्पण करायचे आहे। तसेच आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळींना सर्वांना तिळगुळाचे लाडू हलवा देखील आपल्याला त्या दिवशी प्रसाद म्हणून द्यायचा आहे। बऱ्याच ठिकाणी याच दिवशी संध्याकाळी स्त्रिया हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात आणि त्यांना हे एकत्र केलेले वाण देतात। तर कशी वाटली तुम्हाला आजची पूजा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। धन्यवाद। येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला।